नमस्कार भावांनो, सर्वांना आज आषाढी कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा. तर भावांनो, आज विठ्ठल केसरी 2026चं मैदान थोड्या वेळातच मैदानाला सुरुवात होत आहे. तर आपल्या बकासूरच्या नावाने 2 चिठ्ठ्या निघालेल्या आहेत, एक गट क्रमांक 3 मध्ये आणि गट क्रमांक 16 मध्ये. तर नक्की कोणत्या गटामध्ये आपला बकासूर पळणार आहे आणि गट क्रमांक 3 मध्ये टॉपच्या गाड्या कोणत्या, गट क्रमांक 16 मध्ये टॉपच्या गाड्या कोणत्या, त्यावरून आपण समजून जाऊ नक्की कोणत्या गटामध्ये पळताना दिसेल. तर भावांनो, पुन्हा एकदा परंपरा गावाची यूट्यूब चॅनलकडून आज आषाढी कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा. तर भावांनो, जाणून घेऊया. गट क्रमांक 3 मध्ये बकासूरची चिठ्ठी आहे. तर गट क्रमांक 3 मध्ये तास 2 वर घरनिकीचा राजा आणि पाचवडचा हरण्या. गट क्रमांक 3 मध्ये तास 3 वर मांडवेचा वजीर आणि वडकीचा पैंजण. गट क्रमांक 3 मध्ये तास 4 वर बकासूर आणि वेगाचा शेवट सर्जा. हा झाला गट 3 टॉपचा. आणि गट 16 मध्ये बकासूरची चिठ्ठी आहे. तर या गटामध्ये जाणून घेऊया. गट क्रमांक 16 मध्ये तास 2 वर चिनपाडाचा सर्जा आणि गुगली. गट 16 मध्ये तास 3 वर बकासूर आणि वेगाचा शेवट सर्जा. गट 16 मध्ये तास 4 वर पिस्टन 22-11 मल्हार 22-11. गट 16 मध्ये तास 4 वर अक्कू ड्रायव्हर यांचा भारत. त्यामुळे हा सुद्धा टॉपचा गट आहे. तर गट 3 मध्ये घरनिकीचा राजा आणि पाचवडचा हरण्याची टॉपची गाडी आहे. तर या गटात रेस घेणार आहेत का? तर हो, त्याचं कारण सांगतो. कारण की घरनिकीचा राजा आणि पाचवडचा हरण्याची चिठ्ठी गट 4ला सुद्धा आहे. त्यामुळे गट क्रमांक 3 मध्ये आपल्याला बकासूर आणि वेगाचा शेवट सर्जा 100% पळताना दिसेल. गट क्रमांक 3 मध्ये तास 4 वर आपला बकासूर आणि वेगाचा शेवट सर्जा 100% पळताना दिसेल. खरं तर लढत होणार होती घरनिकीचा राजा आणि पाचवडचा हरण्याची, पण गट 3 मध्ये तर चिठ्ठी आहे घरनिकीचा राजा आणि गट 4 मध्ये सुद्धा घरनिकीचा राजा चिठ्ठी आहे. त्यामुळे घरनिकीचा राजा गट 4ला पळेल आणि गट 3ला बकासूर पळेल. धन्यवाद.